हां ठीक आहे. तर कलर ब्लाइंडनेस ही जी डिसऑर्डर आहे यामध्ये स्पेशली रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेसचा आपण स्टडी करणार आहोत. That person is unable to distinguish red and green color, both color appears gray to him. त्याला जर आपण मार्केटला घेऊन गेलो आणि त्याला रेड कलरचा शर्ट आपण घेतला तर तो म्हणणार ग्रे कलरचा आहे, किंवा त्याला ग्रीन कलरचा आपण शर्ट घेतला तर तो म्हणणार अरे परत परत ग्रेच कलर कसा काय घेतो. सो बोथ कलर ॲपियर्स ग्रे टू हिम, आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक सिग्नलला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर हे चेकिंग करणं गरजेचं आहे. आता आपण एक एक्झाम्पल म्हणून गृहीत धरतोय, वस्तुस्थिती नाही, एक्झाम्पल म्हणून गृहीत धरतोय की समजा मी कलर ब्लाइंड नाही, मी कलर ब्लाइंड आहे, म्हणजे माझं जेनेटिक कॉम्बिनेशन काय, Xcy, कलर ब्लाइंड, रेसेसिव्ह जीन आहे, स्मॉल सी न दाखवायचा आहे. माझी पत्नी नॉर्मल आहे आणि तिच्याकडं XC, कॅपिटल सी, कलर ब्लाइंडनेसचा डॉमिनंट जीन तिच्याकडं आहे, XC डॉमिनंट. आता गॅमेट्स तयार होताना कोणकोणते होणार, XC and Y type, and here all gametes are X capital C. त्यानंतर जर हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर काय मिळणार, XCX, आणि हा गॅमेट कंबाईन झाला तर X कॅपिटल CY. म्हणजे इथं नॉर्मल मेल आहे, म्हणजे माझी मुलगी कॅरियर आहे परंतु माझा मुलगा मात्र नॉर्मल असणार. माझा मुलगा नॉर्मल आहे, माझी मुलगी कॅरियर आहे. कॅरियर आहे तिच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस दिसणार का, नाही दिसणार, कारण तिच्याकडं XC हा या रेसेसिव्ह जीनला डॉमिनंट जीन ऑलरेडी आहे, आणि म्हणून हा रेसेसिव्ह जीन कलर ब्लाइंडनेसचा एक्सप्रेस फिमेलमध्ये होत नाही, कारण तिच्याकडं आणखी एक X क्रोमोसोम आहे आणि त्या X क्रोमोसोमवर त्याचा डॉमिनंट जीन असतो आणि म्हणून एक्सप्रेस होत नाही. आता याचं पुढचं जनरेशन विचारात घ्या. माझ्या मुलीचं मॅरेज नॉर्मल मेल बरोबर केलं, म्हणजे इथं कॉम्बिनेशन घ्या, XCX कॅपिटल C इंटू X कॅपिटल CY. जर आता यांचे पुढचे जनरेशन कसे असणार ते कॅल्क्युलेट करा. इथं गॅमेट्स काय मिळणार, X स्मॉल c, X कॅपिटल C, इकडं X कॅपिटल C आणि इकडं Y. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरा. जर हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर काय मिळणार, XCXC कॅरियर फिमेल मिळणार. जर हाच गॅमेट पुन्हा या बरोबर कंबाईन झाला तर XC स्मॉल CY कलर ब्लाइंड मेल, आणि हा गॅमेट या गॅमेट बरोबर झाला तर X कॅपिटल C नॉर्मल फिमेल, आणि हा गॅमेट या बरोबर झाला तर X कॅपिटल CY. म्हणजे इथं जी मुलं जन्मलेली आहेत, मेल चाइल्ड जे असतील, त्या मेल चाइल्डमध्ये काही जण बघा 50% त्यातले कलर ब्लाइंड आहेत, 50% नॉर्मल आहेत.
मेलमध्ये फिमेल कॅरियर आणि नॉर्मल दोन्ही मिळू शकतात. मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कलर ब्लाइंडनेसची हा जो जीन आहे तो हा कुणामध्ये होता? माझ्यामध्ये. माझ्याकडून कुणाकडे गेला? माझ्या मुलीकडे गेला. माझ्या मुलीकडनं कुणाकडे गेला? तिच्या मुलामध्ये गेला. मग जर हे ट्रान्समिशन फादर टू ग्रँडसन थ्रू कॅरियर डॉटर असं होत असेल तर त्याला आपण म्हणतो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. आणि जसं हे एक्झाम्पल आहे, आता समजा एखादं एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं जाईल, आता जनरली फिमेल कलर ब्लाइंड असतील का? नाही. परंतु कलर ब्लाइंड फिमेलचं जेनेटिक कॉम्बिनेशन काय असेल? म्हणजे कलर ब्लाइंड फिमेलचे पॅरेंट कोणते असेल? एक फिमेल आहे आणि ती कलर ब्लाइंड आहे. तिचे पॅरेंट काय असतील सांगा? व्हॉट आर द पॅरेंट्स ऑफ कलर ब्लाइंड फिमेल? का नसेलच? पॉसिबिलिटी आहे. परंतु ही पॉसिबिलिटी कधी आहे? समजा कलर ब्लाइंड फिमेल म्हटलं तर एक्स सी ही कलर ब्लाइंड फिमेल आहे. आणि ही कलर ब्लाइंड फिमेल मिळण्यासाठी तिचे पॅरेंट कोणते असायला हवेत? व्हेन कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ कॅरियर फिमेल. काय होईल सांगा? काय होईल इथं? XC Y X कॅरियर आहे इथं X कॅपिटल C. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरा. X मिळाली का? कलर ब्लाइंड फिमेल मिळालेली आहे. कलर ब्लाइंड फिमेल मिळालेली आहे. म्हणजे कलर ब्लाइंड फिमेलचे पॅरेंट कोणते असणार असा MCQ तुम्हाला विचारला तर त्याचं आन्सर आहे XCY कलर ब्लाइंड मेल अँड कॅरियर फिमेल. प्रत्येक बुकमध्ये असा एक क्वेश्चन आहे. आता तसा विचार केला तर पॉप्युलेशनमध्ये आपल्याकडचं पॉप्युलेशन जे आहे ते मेल डॉमिनंट पॉप्युलेशन आहे. आणि पूर्वीपासून आपल्या वंशाचा दिवा अशा अर्थानं मेल चाइल्डकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. परंतु प्रत्यक्षात तो दिवा लावणार का टेंबा लावणार माहित नाही आपल्याला. बहुतांशी टेंबेच आहेत. चुकून लागला तर दिवा आहे. कमी आहे दिव्यांचं प्रमाण, टेंब्यांचं जास्त आहे. परंतु तरी सुद्धा मेल बेबीची ॲफिनिटी जास्त आहे आणि त्याच्यामुळं अनेक समस्या आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. फिमेल बेबी ॲबॉर्ट करण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळं देशामध्ये फिमेलची संख्या कमी होत चालली आणि मग गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्ट रूल्स काही इम्प्लिमेंट केलेले आहेत. ॲम्निओसेंटोसिसच्या टेक्निकवर बंदी घातलेली आहे. अनेक प्रयत्न गव्हर्नमेंटने केलेले आहेत. कारण असंच जर राहिलं तर फार प्रॉब्लेम होईल. पुन्हा महाभारताकडे जाईल 5-in-1. हा प्रॉब्लेम होईल की नाही? मग तसं होऊ नये असं वाटत असेल. आजही हरियाणा म्हणा, पंजाब म्हणा, त्यांच्याकडं कुटुंबामध्ये तिघामध्ये, दोघामध्ये, चौघामध्ये अशी एक पत्नीत्व अशा प्रकारची कंडिशन आहे. अर्थात त्याचं कारण वेगवेगळे आहेत. परंतु एक कारण हे पण आहे की तिथं फिमेल पॉप्युलेशन हरियाणा, पंजाब या ठिकाणी कमी आहे. सेक्स रेशो तुम्ही चेक केला तर लक्षात येईल. मग क्वेश्चन त्यामध्ये दिलेला आहे. आता मी ही चर्चा करायचं कारण तरी काय, क्वेश्चन एक आहे की एका पॅरेंटल पेअरला 7 फिमेल इंडिव्हिज्युअल झालेले आहेत. 7 female offsprings are obtained in one parental pair.
व्हॉट इज द चान्स ऑफ 8th टाइम, 8व्या वेळी त्यांना मुलगा होणार का मुलगी होणार, असा क्वेश्चन या बुकमध्ये विचारलेला आहे. मग त्याच्यामध्ये मुलगा होणार का मुलगी होणार हा ऑप्शन कशावर डिपेंडंट आहे? टाइप ऑफ क्रोमोसोम एंटर्स इन दॅट एग. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही पहिल्या वेळी जो ऑप्शन होता 50-50 तोच दुसऱ्या वेळी होता, तोच तिसऱ्या वेळी होता, तोच चौथ्या वेळी होता, 5व्या वेळी, 6व्या वेळी, 7व्या वेळी तोच ऑप्शन आहे. 8व्या वेळी म्हणून वेगळं काही घडणार नाही, ऑप्शन तोच आहे. कोणता स्पर्म, वाय कंटेनिंग स्पर्म जर आत एंट्री करत असेल तर डेफिनेटली तो इंडिव्हिज्युअल नवीन इंडिव्हिज्युअल बनणार, तो मेल असणार. आणि एक्स कंटेनिंग स्पर्म जर एंट्री करत असेल तर डेफिनेटली फिमेल असणार. सो दॅट डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ स्पर्म एंटर्स इन ओहम. आणि प्रत्येक वेळी तीच परिस्थिती आहे. असं नाही पहिल्या वेळी असं घडलं म्हणून दुसऱ्या वेळी असं घडणार, असं काही नाही. कारण नेचरनं पॉप्युलेशन 1:1 या रेशोमध्ये मेंटेन करण्यासाठी हे केलेलं आहे. वर्ल्डचं पॉप्युलेशन विचारात घ्या, सेक्स रेशो 1:1 आहे. आपल्या देशामध्ये किंवा अशा प्रकारच्या काही देशांमध्ये परिस्थिती थोडी बदललेली आहे. ठीक आहे, आणखी एक क्रॉस आपण इथं विचारात घेऊ. कलर ब्लाइंडनेस बरोबर आणखी एक एक्झाम्पल इथं एक्सप्लेन केलं जातं किंवा त्यावर सुद्धा भरपूर MCQ आहेत. एक्स लिंक्ड जीनचंच एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल आहे आपलं रॉयल डिसीज हिमोफिलिया. हिमोफिलिया या डिसीजला ब्लीडर्स डिसीज, ब्लीडिंग होतं. क्लॉटिंग टाइम जो आहे तो क्लॉटिंग टाइम पर्सन टू पर्सन वेगळा आहे. 2 ते 8 मिनिटापर्यंत आपल्याला समजा इंजुरी झाली, ब्लिडिंग स्टार्ट झालं तर 2 ते 8 मिनिटामध्ये ते ब्लिडिंग स्टॉप होणार, कारण ब्लड क्लॉट होतो, तिथं क्लॉट तयार होत असतो. पण ज्यांच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर, त्याला क्लॉटिंग फॅक्टर लागतात, ते क्लॉटिंग फॅक्टर नसतील किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले असतील तर हा प्रॉब्लेम ब्लिडिंग डिसीजचा प्रॉब्लेम त्यामध्ये निर्माण होतो. आणि हा डिसीज सुरुवातीला रॉयल फॅमिली ऑफ इंग्लंड, इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीमध्ये हा डिसीज फाइंड आउट केला गेला आणि म्हणून त्या डिसीजला रॉयल डिसीज पण म्हटलं जातं. आता याच्यामध्ये टाइप 2 आहे. एक हिमोफिलिया ए, की ज्याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर नंबर 8 नसेल तर होणारा डिसीज. त्यानंतर हिमोफिलिया बी, क्लॉटिंग फॅक्टर नंबर 9 त्याच्या डिफिशियन्सीमुळे होणारा प्रॉब्लेम. आणि काही लोकांमध्ये सी सुद्धा आहे, क्लॉटिंग फॅक्टर 11 यामुळे होणारा डिसीज. तर यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय? समजा इथं आपण पाहिलं ही ब्लड व्हेसल आहे आणि काही कारणानं ही ब्लड व्हेसल रप्चर झाली, म्हणजे पाईपलाईन आहे, पाईपलाईन मधून लिकेज झालं तर आपण काय करतो? पाईपलाईन सील करतो. त्याप्रमाणे हे क्लॉटिंग फॅक्टर्स विटॅमिन के आणि आणखी त्याचे फायब्रिनोजिन वगैरे यांचे इथं धागे 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 जमतात सगळे धागे 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 मिळून इथं एक क्लॉट बनतो ऑटोमॅटिकली. आपल्याला फुटलेली पाईपलाईन स्वतः जाऊन ते लोक घेऊन जाऊन ते सील करावं लागतं.
इथं ॲटोमॅटिक आहे सगळं, ॲटोमॅटिक लिकेज काढण्याची सिस्टीम आहे. परंतु इथं ज्यांना कुणाला हिमोफिलिया डिसीज आहे त्यांच्या बाबतीत पाहिलं तर वेळेत क्लॉट इथं तयार होत नाहीत, डिले इन ब्लड क्लॉटिंग हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून या डिसीजला ब्लीडर्स डिसीज असंही नाव दिलेलं आहे. आणि याचा इनहेरिटन्स सुद्धा किंवा हा डिसीज कसा आहे, सेक्स लिंक्ड आहे. म्हणजे कोणता आहे, एक्स लिंक्ड आहे. म्हणजे याचा जीन कसा आहे, रेसेसिव्ह आहे. रेसेसिव्ह जीन कशावर आहे, नॉन होमोलोगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोसोम, जस्ट लाईक अ कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस सारखाच आहे, सेम कलर ब्लाइंडनेस सारखा पॅटर्न याचा आहे, काही फरक नाही. बघूया आपण आता इथे एक मेल इंडिव्हिज्युअल घेऊ. XHY hemophilic male marries with normal female. नॉर्मल फिमेल बरोबर मॅरेज झालं. आता याला एक कॅपिटल एच करू शकतो आपण, कारण डॉमिनंट जीन फिमेलकडे आहे. आता गॅमेट्स बघा इकडं, इथं एक्स स्मॉल एच अँड वाय टाईपचे गॅमेट बनणार. इकडं ऑल गॅमेट्स हॅव्हिंग एक्स एच. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरा. काय मिळेल, एक्स एच किंवा एक्स कॅपिटल एच. म्हणजे इथं जी फिमेल मिळणार आहे ती कशी असेल, कॅरियर असेल. ती नॉर्मल आहे, परंतु तिच्याकडं जीन मात्र याचा आहे की जो पुढं ट्रान्समिट होणार आहे, म्हणून तिला आपण कॅरियर म्हणणार. आणि मेल मात्र नॉर्मल मिळणार, XHY. आता याची पुढचं जनरेशन विचारात घ्या. या मुलीचं मॅरेज एक्स कॅपिटल एच इंटू एक्स कॅपिटल एच वाय नॉर्मल मेल बरोबर झालं. तर गॅमेट्स किती टाईपचे बनणार इथं, एक्स स्मॉल एच एक्स कॅपिटल एच. इकडं सुद्धा एक्स कॅपिटल एच आणि वाय. लॉ प्रोबॅबिलिटी वापरा. लॉ प्रोबॅबिलिटी वापरा. एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच म्हणजे हे काय झालं, कॅरियर फिमेल. याचं कॉम्बिनेशन याच्याबरोबर एक्स स्मॉल एच वाय म्हणजे हा झाला हिमोफिलिक मेल. इकडं एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच वाय. म्हणजे इथं तुम्हाला 50% मेल नॉर्मल मिळणार, 50% मेल हे कलर ब्लाइंड मिळाले. 50% फिमेल नॉर्मल, 50% कॅरियर. So transmission of hemophilia from father to grandson through carrier daughter by crisscross manner. म्हणजे क्रिस क्रॉस इनहेरिटन्सचं हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. क्रिस क्रॉस इनहेरिटन्सचं हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. आता जसं वाय एक्स लिंक्ड इनहेरिटन्सचे एक्झाम्पल आपण स्टडी केलेले आहेत, त्याप्रमाणे वाय लिंक्ड जीन्स त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपण इथं माहितीसाठी स्टडी करू. फारसे क्वेश्चन किंवा हे सिलेबसमध्ये कुठं दिलेलं नाही आहे, फारसं NCERT मध्ये नाही आहे.
परंतु आपल्याला थोडी माहिती पाहिजे काय की होलँड्रिक जीन विचारला म्हणजे होलँड्रिक जीन ऑप्शन काय आला. कारण आपण MCQ सॉल्व करत असताना 3 ऑप्शन रॉंग आहेत, बरोबर आहे, परंतु 3 ऑप्शन जे रॉंग आहेत ते डेफिनेटली रॉंगच आहेत का, हे समजण्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला फक्त स्टडी करायची आहे. आणि वाय लिंक्ड जीन्स याचं एक्झाम्पल आहे हायपर ट्रायकॉसिस. हायपर ट्रायकॉसिस, वाय लिंक्ड इनहेरिटन्स. हायपर ट्रायकॉसिस ही जी कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा जो जीन आहे त्या जीनला म्हणायचं होलँड्रिक जीन. Hypertrichosis is caused due to particular type of gene which is present in non-homologous segment of Y chromosome only. Y chromosome माहिती आहे, Y chromosome फक्त मेल इंडिव्हिज्युअल मध्ये असतो. X क्रोमोसोम मात्र मेल आणि फिमेल दोन्ही मध्ये आहे. फिमेल मध्ये डबल आहे, मेल मध्ये सिंगल आहे. X क्रोमोसोम बद्दल आपण चर्चा केलेली आहे. Y क्रोमोसोम फक्त मेल मध्ये आहे. त्यामुळं Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती ज्या काही कॅरेक्टर असतील, डिसऑर्डर असतील, जे काही असेल ते फक्त मेल मध्ये मिळणार. बिकॉज Y क्रोमोसोम इज प्रेझेंट इन मेल ओनली. मग होलँड्रिक जीन जे आहेत ते Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती आहेत. मग मला सांगा यांचं ट्रान्समिशन क्रिसक्रॉस न होणार आहे का? हे जीन कधीही फिमेल मध्ये मिळतील का? नाही, कारण Y क्रोमोसोम फिमेल मध्ये नसतो. हायपर ट्रायकॉसिस म्हणजे तुम्ही जर काही लोकांमध्ये पाहिलं तर त्यांच्या कानावरती केस असे येतात. हेअर्स ऑन पिन्ना. काही लोकांमध्ये इतके केस आहेत त्यांच्या मिशा जशा इथं मिशा आल्या तशा त्यांच्या कानाला मिशा आल्या. ही जी कॅरेक्टर आहे कानावर असे येणारे जास्त प्रमाणात जे केस आहेत त्यालाच आपण म्हणतो हायपर ट्रायकॉसिस. आणि ही कॅरेक्टर कोणत्या जीनमुळे कंट्रोल केली जाते? होलँड्रिक जीन. होलँड्रिक जीन कुठं आहेत? Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती आहेत. Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती हे जीन आहे. मग याचं ट्रान्समिशन कसं होतं हे आपण स्टडी करू. गृहीत धरा मला हायपर ट्रायकॉसिस आहे, म्हणजे माझ्या कानावर लांब लांब असे केस आहेत. तुम्ही जर यूट्यूबला किंवा तुम्ही ह्याला इमेजेस होलँड्रिक जीन किंवा हायपर ट्रायकॉसिस जर तुम्ही गुगलवर टाईप केलं तर काही लोकांच्या तुम्हाला इतके कानावर केस दिसतील की ह्यांना मिशा कुठं कुठं आल्यात. प्रश्न निर्माण होतोय. इथल्या मिशापेक्षा इथल्या मिशा भरपूर आहेत. काही लोक तर तुम्हाला असे दिसतील की त्यांच्या अख्ख्या आपल्या चेहऱ्यावर, आता समजा मेल म्हटलं तर मेलमध्ये दाढी याच भागात आहे ना, कपाळाला थोडीच दाढी आहे. नाकावर दाढी आहे का? नाही. गालावर बाकीच्या इकडं आतल्या बाजूला आहे का? नाही. काही लोकांचं तुम्ही नेचर जर तुम्ही ते फोटोग्राफ पहा, फोटोग्राफवरनं तुम्हाला क्लिअर होईल की त्यांचा अख्खा चेहरा केसाळ आहे. हायपर ट्रायकॉसिस हा प्रॉब्लेम मर्यादित आहे, तो कानापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु सगळीकडे आला तर फार मग अडचण दिसते. तर हायपर ट्रायकॉसिसचे जे जीन आहेत आपण इनहेरिटन्स बघू. गृहीत धरलंय आपण मी हायपर ट्रायकॉसिस वाला आहे, माझ्या कानावर लांब लांब केस आहे. गृहीत धरा प्रत्यक्षात तसं नाही आहे. मग माझं जेनेटिक कॉम्बिनेशन काय? X
Y with hypertrichosis, Hollandric gene. This is my genetic combination. Female XX नॉर्मलच, पत्नी माझी नॉर्मलच. आणि याच्यामध्ये आता गॅमेट्स तयार होणार X आणि Y विथ हायपर होलँड्रिक जीन, आणि इकडं गॅमेट्स, ऑल गॅमेट्स कंटेनिंग X क्रोमोसोम, ऑल गॅमेट्स कंटेनिंग X क्रोमोसोम. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरा. हा गॅमेट या गॅमेट बरोबर कंबाईन झाला तर XX, माझी मुलगी नॉर्मल आहे, मुली सर्वच नॉर्मल आहेत, कुठल्याही मुलीमध्ये हायपर ट्रायकॉसिस मिळणार नाही 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 नाही. का? हायपर ट्रायकॉसिसचा जीन कशावर आहे? Y क्रोमोसोमवर आहे, आणि Y क्रोमोसोम कुणामध्ये आहे? फक्त मेलमध्ये आहे. त्यामुळं फिमेलमध्ये कधीही हायपर ट्रायकॉसिस नाही. हे बरं आहे. काल आपण टकलू, मेलमध्ये टक्कल असणं ही कॉमन कॅरेक्टर आहे. आता हायपर ट्रायकॉसिस ही डिसऑर्डर, ही कॅरेक्टर आहे, ही कॅरेक्टर सुद्धा मेलमध्येच आहे. फिमेलमध्ये टकलू नसतात तसे फिमेलच्या कानावर असे केस पण नाहीत, हायपर ट्रायकॉसिस सुद्धा नाही. आमच्या नशिबाला आहे. असू द्या. आता मेलचं कॉम्बिनेशन सेकंड, पुन्हा बघा इथं काय, XY विथ होलँड्रिक जीन. म्हणजे मी हायपर ट्रायकॉसिसचं एक्झाम्पल होतो, माझ्याकडनं तो जीन माझ्या मुलामध्ये डायरेक्ट गेलेला आहे. त्याला काही क्रिस क्रॉस वगैरे काही नाही, क्रिस क्रॉस वगैरे काही नाही, डायरेक्ट ट्रान्समिशन याचं फादर टू सन असं आहे. सो दॅट इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज स्ट्रेट इनहेरिटन्स. याला आपण स्ट्रेट इनहेरिटन्स म्हणतो, फादर टू सन डायरेक्टली. सो इनहेरिटन्स ऑफ होलँड्रिक जीन इज स्ट्रेट मॅनर, फादर टू सन डायरेक्टली. ट्रान्समिशन याचं डायरेक्ट आहे, वेगळं याच्यामध्ये बाकी अजून काही सांगण्यासारखं नाही आहे. तर हे झालं लिंकेजच्या बाबतीमध्ये. लिंकेजबद्दल एवढी डिटेल इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडं असेल तर मला खात्री आहे यावर कितीही कुणीही अप्लाइड क्वेश्चन विचारू द्या. तुम्ही आता लिंकेजवर कुठलेही एक्झाम्पल असतील, मी MCQ पाठवतोच, परंतु जरी बाकीचे MCQ कुठले अजून तुम्ही सॉल्व केले तरी या चॅप्टरमध्ये कॉम्प्लिकेशन जास्त आहेत, आणि मेन कॉम्प्लिकेटेड पार्ट जो होता तो आता लिंकेजच्या बाबतीत होता आणि तो कंप्लीट झाला आहे. माझ्या दृष्टीनं तर मी चांगले प्रयत्न केलेले आहेत, आणि मला खात्री आहे की तुम्हाला यानंतर फारसे डाऊट राहणार नाही. त्यामुळं तुम्ही यावरती क्वेश्चन त्यावेळी सोडवत चला. मी क्वेश्चन सेट